महानगरपालिकेच्या अराजक कारभाराबद्दल अनेकदा वस्तुस्थितीसह निवेदने करूनही शासनाकडून कुठलीही ठोस कार्यवाही होत नाही। हे काम आपल्याकडून शक्य नसल्यास अहमदनगर शहराला अराजक नगर म्हणून केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, असे जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे। कुठल्याही शहराचा दर्जा ज्या गोष्टींवर ठरतो त्या म्हणजे त्या शहरातील अंतर्गत दळणवळण प्रणाली, रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत सुविधा, स्वच्छता, रोजगार, कायदा आणि सुव्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच्या सर्वच बाबतीत अत्यंत अराजकता सध्या नगर शहरात चालू आहे। याविषयी आता थेट मुख्यमंत्री म्हणून तातडीचे काही निर्णय न घेतल्यास अहमदनगर हे अनाथ नगर होईल हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, असे मुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे। या संदर्भात सुहास मुळे यांनी अधिक माहिती दिली। मित्रांनो नमस्कार, मी सुहासभाई मुळे। मित्रांनो, जावेद अख्तर साहेबांचा एक प्रसिद्ध शेर आहे कि ना फिक्र है कोई ना कोई आरजू है, ना ख्वाब है कोई ना कोई जुस्तजू है, यह शख्स तो कब का मर चुका है, फिर बेकफन सी ये लाश क्यों है। हे वर्णन सध्या तंतोतंत अहमदनगर शहराला लागू पडत आहे। कुणी वालीच नाही, सगळीकडे अराजकताच माजलेली आपण पाहतोय। महानगरपालिका जी कुठल्याही शहराचा पाठीचा कणा असतो, मूलभूत कर्ज ज्या काही सुविधा आहेत त्या देणारी एक संस्था असते, तीच कोलमडून पडलेली आहे। आयुक्तासारखा अतिशय महत्त्वाचा मनुष्य भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फरार आहे। कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती ते आपण पाहतोच आहोत। अशा अवस्थेमध्ये आपण जगतो आहोत हेच आश्चर्य आहे, राम भरोसे। म्हणून या शासनाला आणि प्रशासनाला मी मागच्या 2 वर्षामध्ये अगदी व्हिडिओ शूटिंग करून आणि फोटो काढून पाठवलं, पुराव्यासकट पाठवले की काय चाललंय इथे। परंतु म्हणतात ना ते, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार। हे आपलं सरकार असंच अजब आहे। आजपर्यंत माझ्या हयातीत देखील मला आठवत नाही की कुणी हे जे 3 अधिकारी असतात कुठल्याही शहराचा चेहरा मोहरा बदलणारे, एक म्हणजे महापालिकेचे आयुक्त, दुसरे म्हणजे पोलीस आयुक्त आणि तिसरे म्हणजे जिल्हा अधिकारी, हे तिघही जण असे कणखर आलेले आहेत असं मला आठवतच नाही की ज्यांनी या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे। 200 कोटीच्या पुढे थकबाकी गेली महापालिकेच्या कराची, ही किती हास्यास्पद गोष्ट आहे। 1.5 2 लाख रुपये पगार घेणारे हे आयुक्त थकबाकी देखील वसुली नाही करू शकत। काय चाललंय, काय या शहराची अवस्था आहे। कोट्यावधी रुपये येत आहेत आणि जात आहेत, एकही सुविधा आणि मोठे मोठे मानांकने मिळत आहेत। स्वच्छतेचं पारितोषिक मिळालं म्हणे मध्ये। अरे अहमदनगर शहरामध्ये एक सुद्धा मुतारी त्या ठिकाणी जायचं म्हणजे जिवंत माघारी येऊ का नाही अशी धास्ती वाटते, इतक्या घाणेरड्या मुताऱ्या आहेत आणि स्वच्छतेचं पारितोषिक मिळालं। काय चाललंय या शहरामध्ये आणि तुम्ही आम्ही नागरिक हे सगळं सहन करतोय। 14 वर्ष झाले अमृत योजना, ती फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4, अजूनही पाण्याची बोंब आहे। रस्त्यांची हालत आपण सगळेजण जाणतो आहोत, सिग्नलची हालत आपण सगळेजण जाणतो आहोत। कुठंच काही धडाचं नाही असं म्हणजे शहर कोणतं कसं नसावं याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे अहमदनगर शहर। कसं नसावं, मग या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलंय की नाव बदलायचा धडाका चालू झाला होता शहरांचा। या शहराचं नाव अहिल्यानगर केलं। अहिल्याबाई कर्तृत्ववान होत्या, महान होत्या, त्यांचं नाव देखील देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे, अशी परिस्थिती या नगर शहराची आहे। तुम्हाला नावच जर बदलायचं झालं तर या शहराचं नाव अराजक नगर ठेवा किंवा अनाथ नगर ठेवा। माननीय एकनाथराव, या शहराचं नाव अनाथ नगर ठेवा अशी मी त्यांना विनंती केली आहे। आता ही महानगरपालिका लोकप्रतिनिधी नाहीच येत, जवळजवळ अस्तित्वातच नसल्यासारखे झालेले आहेत। आयुक्त पण नाही आहेत, तरी कारभार राम भरोसे चालू आहे। मग हवं कशाला निवडणूक, हवे कशाला हे 1.5 2 लाख रुपये घेणारे अधिकारी। त्यापेक्षा एखादा मिलिटरीचा
ब्रिगेडियर दर्जाचा एखादा प्रशासक या शहरावर नेमावा अशी देखील मी त्यांना विनंती केली आहे. आपल्या विनंत्या या केराच्या टोपलीतच जातात हे मला माहिती आहे, पण गप्प बसवत नाही. इतरांसारखं गप्प बसवत नाही म्हणून हे निवेदन दुसऱ्यांदा पाठवलं आहे. आपण सगळेजण याला साथ देताल, काहीतरी घडून आणू. आपली पिढी तर संपली आता जवळजवळ. पुढच्या पिढीला निदान चांगले दिवस दाखवण्याचा आपण संकल्प करू असं मला वाटतं. धन्यवाद. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.